नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। गोकुळीचा घनश्याम सखे ग, गोकुळीचा घनश्याम सखे ग। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। हरिहि ओम श्री परमात्मने नमः। श्री नारद भक्ति सूत्रम अथातो भक्तिं व्याख्यास्यामः। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, पैठण निवासी शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वैराग्य रागरसिक जगदवंत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य अदृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने आपण पारमार्थिक चिंतनाचा एक विचार करत असताना देवर्षी श्री नारद महर्षी यांच्या भक्तिसूत्राचा आपण विचार करणार आहोत। पण या चिंतनाला प्रारंभ केला आणि ज्यांनी या भक्तिसूत्राचं चिंतन विवरण आपल्या समोर केलं त्या नारद महर्षींच्याही चरित्राचा आपण काल थोडक्यामध्ये विचार केला। जगाचा उद्धार व्हावा ही संतांची अपेक्षा असते। वास्तविक संतांचा उद्धार हा त्यांनी केलेलाच असतो, परंतु आपल्या समवेत सेवितो हा रस वाटितो आणि का याप्रमाणे सगळे संत ज्या स्वरूपाला आपण प्राप्त झालो त्या स्वरूपाला सगळा समाज सगळे प्राणी मात्र निर्विघ्नपणे पार व्हावे याकरता संतांच्या अवताराचं प्रयोजन असतं। भगवान परमात्म्याने आपलं प्रयोजन सांगितलंय बघा गीतेमध्ये, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। प्रत्येक युगायुगामध्ये मी अवताराला येतो, संभवामी, पण कशा करता? साधूनां परित्राणाय च दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय। चतुर्थी विभक्ती आहे आणि चतुर्थी विभक्तीमध्ये कारण असतं। परित्राणाय कारणच आहे, विनाशाय धर्म संस्थापनार्थाय, जसं रामाय चतुर्थी आहे तसं हे परित्राणाय विनाशाय धर्म संस्थापनार्थाय। चतुर्थी विभक्ती असेल तर त्या ठिकाणी प्रयोजन असतं। भगवंताच्या अवताराचे तीन प्रयोजन: साधूंचं रक्षण करणं, दुर्जनाचा संहार करणं आणि धर्म नवीन निर्माण नाही करणं, असलेल्याच धर्माची संस्थापना करणं, त्यावर आलेली जी आक्रमण ती बाजूला करणं आणि धर्माचं रक्षण करणं। ज्ञानोबाला या श्लोकावर चिंतन करत असताना देवाने 3 प्रयोजन सांगितली आणि ज्ञानोबाने 13 प्रयोजन सांगितली। ते वेळी आपुल्याचे निकाय वारे, मी साकार होणे अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली, इथपासून सुरुवात आहे। मग अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली खाडी, सज्जनां करवी गुढी, सुखाची उभवी, दैत्यांची पुणे नासी, साधूंचा मान दिवसी, धर्माशी नीतीशी शेष भरी, अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, तर योगिया पाही दिवाळी निरंतर इत्यादी असे अनेक प्रयोजन आहे। ते 13 प्रयोजन आहे। मला त्यातलं एक प्रयोजन घ्यायचं आहे। भगवंत म्हणतात मी सज्जनांचं साह्य घेतो, आपुल्याचे नि कैवारे, जे माझे भक्त आहे त्यांचा मी पक्ष घेतो कैवार, आणि त्यांचा पक्ष घेऊन मग साकार होणी अवतारे। अर्थात देवाला जर अवताराला यायचं असेल तर भगवंताला सगळ्यात महत्वाचा पक्ष काय असेल बळकट, तर संत आहे। किंवा 12व्या अध्यायामध्ये तया लागी मज रूपा येणे, तयाचे निमज येथ असणे, तया लोन किजे जीवे प्राणी ऐसा पडी, तया लागी मज रूपा येणे। अर्थात देवाची जे दुष्टांचा नाश, धर्माची संस्थापना हे गौण प्रयोजन आहे आणि मुख्य प्रयोजन आहे तया लागी मज रूपा येणे। त्या भक्तांच्या करता मी अवताराला येतो, हा भक्ताचा असामान्य अधिकार आहे, विशेष अधिकार आहे। किंवा याच प्रयोजनामध्ये सांगत असताना परमात्मा असं म्हणतात, जगामध्ये जर मला सुखाची पताका उंच फडकावायची असेल तर याकरता मी एका व्यक्तीचा आश्रय घेतो,
सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. अर्थात सज्जनाच्या हातूनच मी सुखाची गुढी उभवीत असतो. देवाने स्वतः असा विचार केला की आपल्याला सगळ्या प्राणी मात्रांना सुख प्रदान करायचं, पण काय करावं? देवाकडे कर्माचा भाग आलेला आहे. ज्याचं जसं कर्म असेल तसा परमात्मा त्याला फळ देतो. कर्मानुसार सुखही प्राप्त होईल, दुःखही प्राप्त होईल. पण साधू या बाबतीमध्ये स्वतंत्र असतात. श्रीमद भागवतामध्ये असा विचार आहे, भूतानां देवचरितम दुःखाय च सुखाय च सुखायैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मना. संतांचं चरित्र मात्र सुखायैव सुखाय एव, आणि देवाचं चरित्र मात्र दुःखाय सुखाय च. कधी कोणाला दुःखही होतं, कधी कोणाला सुखही होतं. हे देवाचं चरित्र. आपल्या चरित्रामध्ये केवळ दुःख, आपल्यालाही आणि जगालाही. संतांच्या चरित्रामध्ये केवळ सुखाची प्राप्ती. असा ज्या संतांचा अधिकार, त्या संत श्रेणीमध्ये नारद महर्षींचा सुद्धा क्रमांक आहे. आपण श्री भागवत भक्तांची परंपरा सांगत असताना प्रल्हाद नारद भीष्म असं म्हणतो की नाही, त्यामध्ये नारद महर्षींचा सुद्धा एक अधिकार आहे. म्हणून त्यांच्या चरित्राचा आपण काल थोडासा एक विचार केला. भगवंतांनी ज्यांच्या चरण पादुका आपल्या मस्तकावर धारण कराव्यात हा त्यांचा अधिकार आहे. भक्ती मातेची असणारी चिंता दूर करावी किंवा व्यासांचं असंतोष असमाधान दूर करावं ही त्यांची दया बुद्धी आहे. आणि दैत्य असेल, राक्षस असेल किंवा कुणीही असेल, या सगळ्यांचा समान रूपाने उद्धार करावे त्यांची समानता आहे. म्हणजे अधिकारही श्रेष्ठ आहे, अंतःकरणामध्ये दयेचा परोपकाराचाही भाव आहे, आणि ते करत असताना कोणताही भेद नाही, समानता. अशा सगळ्या अधिकाराने संपन्न असणारे नारद महर्षी या भक्ती सूत्राची रचना करतात. आणि या सूत्राच्या अगोदर सूत्राचं लक्षण पाहावं लागेल. तेही आपण सूत्ररूपानेच पाहू, जास्त विस्तार आपल्याला करायचा नाही. नारद महर्षी सूत्राचं विवेचन करतात. सूत्र कशाला म्हणतात? सूत्राचा विचार असा केलेला आहे, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवक विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. सूत्राची 6 प्रकारची लक्षणं सांगितली. तसं भगवंताची सुद्धा 6 प्रकारचे सद्गुण आहेत की नाही. ऐका यशश्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. जसा भगवान परमात्मा 6 गुणांनी संपन्न आहे, तसं सूत्र सुद्धा 6 गुणांनी संपन्न आहे. आणि मग त्या गुणांचा आपण थोडक्यामध्ये विचार करू. कारण सूत्र कळाल्याशिवाय किंवा सूत्राचं लक्षण कळाल्याशिवाय सूत्रामध्ये प्रवेश करताच येणार नाही. सूत्राचं पहिलं लक्षण आहे अल्पाक्षरम. सूत्र ही अल्पाक्षर असावं. मनुष्याचं बोलणं अल्पाक्षरीच असावं, वेळेत असावं. थोडक्यामध्ये अल्पाक्षरम. एक थोडं उदाहरण देतो. ज्ञानोबा आहे 10व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायाचं महत्व सांगतात. कोणत्या अध्यायामध्ये? 10व्या अध्याय. आणि महत्व कोणाचं सांगतात? 9व्या अध्यायाचं. शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्रायपैकी ते तुला महाभारते एके लक्ष जोडे. ती अगवाच जे महाभारती ते लाभे श्रीकृष्णाची वचनोक्ती. आणि जो अभिप्राव गीते साते शती तो एकलाची नवमी. म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया विहाला वेद मग मी वाया गर्व का करू. मला अल्पाक्षरा करता हे उदाहरण घ्यायचं आहे, मी विस्तार नाही करणार. ज्ञानोबराय म्हणतात मग शब्द ब्रह्मी असंख्याके. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. अनंतावै वेदाहा. वेद अनंत स्वरूपाचा आहे. अनंत असणाऱ्या वेदाचं सगळं असणारं तात्पर्य 1.25 लक्ष म्हणजे 1.25 लाख श्लोक संख्या असणाऱ्या महाभारतात आलं. त्या सगळ्या महाभारताचं तात्पर्य 700 श्लोक असणाऱ्या गीतेमध्ये आलं. आणि 700 श्लोकाच्या गीतेतलं सगळं तात्पर्य 34 श्लोकामध्ये असणाऱ्या 9व्या अध्यायामध्ये आलं. अर्थात अनंत असणारा वेद 1.25 लक्ष भारतात, 1.25 लक्ष भारत 700 श्लोकात, 700 श्लोक 34 श्लोकामध्ये. म्हणजे किती भाग झाला? उलट 700 श्लोकाचे आपण जर 10वा भाग काढला तर 70 होता, आणि त्याचाही 50% केला तर 35. त्यालाही एक कमी आहे. पुन्हा 34 श्लोकामध्ये सगळं आलं. याचा अर्थ 9व्या अध्यायामध्ये जे सांगितलं ते अल्पाक्षरम आहे. आणि म्हणून 9वा अध्याय हा सूत्र आहे. मग त्याचा विस्तार गीता, त्याचाही विस्तार महाभारत. महाभारताची 1.25 लाख संख्या आहे. दररोज जरी 100 श्लोक वाचले आपण तरी 3 वर्षात महाभारताचं पारायण होणार नाही.
1.25 लाख श्लोक संख्या आहे ना, एवढं मोठं अगणित आहे. त्याच्याही पुढे आहे वेद, ज्याच्यामध्ये संख्या कमी आहे, श्लोकांची संख्या कमी, पण तात्पर्य मात्र सगळं आलं. या अल्पाक्षरम असं म्हणतात. महापुरुष कसा बोलतो याचंही चिंतन ज्ञानोबांनी सांगितलं. तो थोडंच बोलतो. तैसे साच आणि मवाळ, मी तले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मी तले म्हणजे मोजकं, कामापुरतं मोजकच बोलतो, पण योग्य बोलतो. चौथ्या अध्यायामध्ये असा विचार आहे, स्पर्शाशी तरी जाणे, परिमळ सेवे घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आधी. जर एक प्रसंग असा आहे की महात्मा बोलतच नाही, त्याला असं वाटतं जर आपण बोललो तर एखाद्याच्या अंतःकरणामध्ये असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला कदाचित आपल्या बोलण्याचा घाव लागेल. काय विचाराची भूमिका आहे. पुढा स्नेह पाजरे मागा, चालती अक्षरी शब्द पाठी अवतरी कृपा आधी. अगोदर महात्म्याची कृपा आणि त्यानंतर शब्दाचा उच्चार. आपला शब्द कोणाच्या अंतःकरणाला रुतेल, खोचेल याकरता बोलत नाही, आणि मग जर प्रार्थना केली तर बोलण्याकरता प्रारंभ करतो. पण तरीही ज्ञानोबा म्हणतात, मी तले, थोडक्यातच बोलतो. बोलला तर शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किंवा चौथ्या अध्यायामध्ये म्हणतात, आपण ओवी सांगितली, अवसरोचित बोलणे तयाही आती. प्रसंगाला अनुसरून उचित बोलणं हे त्यालाही माहिती असतं. वाणी फार शक्तिशाली असते. वास्तविक ज्याला साधना करायची त्याने पहिल्यांदा मौनाला महत्व दिलं पाहिजे. ज्ञानोबा महत्व काय, अनंत वाचाळ बरळती त्या कैसा गोपाळ पावे हरी. अनंत बोलणं हे काही कामाचं नसतं. वाणीमध्ये सामर्थ्य राहत नाही. मनुष्याने कोणाची निंदा करू नये, वाणीतलं सामर्थ्य निघून जातं. निंदाच करू नये, येती निंदकापाशी अशेष पापे. म्हणून माणसाचं बोलणं मोजकं असावं, आणि जो मोजकं बोलतो ना त्याच्याकडून निंदा नाही घडत. जास्त रिकामा वेळ असावा आणि विषय कोणता नसावा, मग निंदा घडते. निंदा करू नये, येते निंदकापाशी अशेष पापे. मोजकं बोलणारा व्यक्ती निंदा नाही करत, आणि जो मोजकं बोलतो त्याच्याकडून कलह सुद्धा होत नाही. मौनम सर्वार्थ साधन. एकनाथी भागवतामध्ये तुम्हाला आता एक प्रमाण आठवत नाही, पण भाव सांगतो. मनुष्याने कुठे कुठे मौन धारण करावं. स्नान करताना मौन असावं, स्नान करताना मौन, यज्ञ करताना मौन, देवपूजा करताना मौन, यज्ञ करत असताना मौन, भोजन करत असताना मौन, दंत धावण करत असताना मौन, आणि मलमूत्राचं विसर्जन करत असताना मौन असावं. सगळ्या ठिकाणी मौन. मी तले, मोजकं बोलावं. अल्पाक्षरम याचा थोडासा मी विस्तार केला. वास्तविक अल्पाक्षरम सांगत असताना मी अल्पाक्षरात सांगायला पाहिजे होतं, पण काय करावं, माझ्याकडून विस्तार झाला. अल्पाक्षरम सूत्र त्याला म्हणतात जे थोडक्या अक्षरात असतं. पण थोडक्या अक्षरात आहे म्हणजे त्यामध्ये संशय राहत असेल असं नाही. पुढे लक्षण आलं, असंदिग्धम. संदिग्धपणा म्हणजे संशय. मनुष्याच्या बोलण्यात संशय नसावा. समोरच्या व्यक्तीला आपण बोलतो, पण त्या बोलण्यामध्ये स्पष्टता असावी, निर्णय घेण्याची क्षमता असावी. कधी ना कधी निर्णय द्यायचाच आहे ना. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण असमर्थ असेल तर स्पष्ट नकार देणं चांगलं, कारण तो व्यक्ती नंतर पर्याय शोधतो. म्हणून आपल्या बोलण्यामध्ये संदिग्धपणा नसावा, स्पष्ट बोलणे नव्हे संदिग्धी. संदिग्धपणा नसावा, संशय नसावा. पुन्हा बोलणं कसं असावं, सारवत. जसं दुधाचं सार आहे तूप, तसं सगळ्या शास्त्राचं जणू काही सार काढलं की काय, असं सारवत आपलं बोलणं असावं. बोलण्यामध्ये सगळा सार आला पाहिजे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत. मग ज्याच्यामध्ये अक्षर कमी आहे, संशय नाही, आणि अर्थही थोडाच असेल असं नाही. अर्थ व्यापक असतो. विश्वतो मुखम. फार मोठ्या विश्वाला गवसणी घालेल असा त्याच्यातून अर्थ अभिव्यक्त होतो. ज्ञानोबांचं म्हणणं असंच आहे बघा, सात्विक आहार सांगत असताना. सात्विक आहार मनुष्याने थोडा जरी ग्रहण केला तरी पुष्कळ काळापर्यंत तो आपल्याला तृप्ती देतो. अंगी साने परिणामी थोर, जैसे गुरुमुखीचे अक्षर, तैसा अल्पीची ही अपार तृप्ती राही. ज्ञानोबा आहाराचं वर्णन करतात आणि उदाहरण कोणाचं देतात, गुरूंच्या मुखातून येणारं अक्षर अंगाने लहान असतं, परिणामे थोर. अंगाने लहान आहे म्हणजे अल्पाक्षर, आणि परिणामाला थोर आहे म्हणजे विश्वतोमुखम. तत्वमसी महावाक्यच आहे ना, किती अक्षर आहे हो, तत्वमसी महावाक्य. महावाक्य म्हणजे 2-4 पानं पुरेल एवढं नाही, 3च तर पद आहे त्याच्यामध्ये. तत्वम असी,
दोन सर्वनाम आणि क्रियापद आहे, पण त्याचा अर्थ किती मोठा आहे. तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, योग्य असणाऱ्या अधिकाऱ्याच्या कानावरती महावाक्य पडलं, शब्दार्थाचा तो परित्याग करतो, लक्षार्थामध्ये असणार ऐक्य ग्रहण करतो आणि तत्वमसी महावाक्याचं श्रवण झाल्याबरोबर अहम ब्रह्मास्मीच म्हणतो, अर्थात मी ब्रह्म आहे. किती मोठा परिणाम आहे. म्हणजे जे महावाक्य कानावर पडल्याबरोबर शिष्याला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून देतं योग्य अधिकाऱ्याला, म्हणून त्याला म्हणतात विश्वतो मुखम. पुढे लक्षण आलं अस्तोभम. अस्तोभम म्हणजे काय? स्तोभ म्हणजे पालघाट. जास्त असणाऱ्या निरर्थक शब्दाची रचना करणं. जास्त व्यवहारामध्ये तू जास्त बडबड करतो, माणूस म्हणतात काय वजन टाकलं. अस्तोभम आहे ते. सारवत असावं, पालघाट नसावं बोलण्यामध्ये. इतरांच्या वेळेवर आपला अधिकार नाही. ठराविक जी आपली वेळ आहे त्या वेळेत आपण मर्यादा ठेवावी. इतरांच्या वेळेत अतिक्रमण करणं आपला अधिकार नाही. म्हणून विषय मोजक्या शब्दामध्ये मांडावा, त्याला निरर्थक शब्दाची योजना करू नये. अस्तोभम असं म्हणतात. आणि अनवद्यमच, त्या वाणीमध्ये दोष नसावा. कोणते कोणते दोष असतात ज्ञानोबा सांगतात बघा. विरोधवाद बळू, प्राणिताप ढाळू, उपहास छळू, वर्म स्पर्शू, आटोवे गोविंदानु, आशा शंका प्रतारणू, हे सन्यशीले अवगुण जिया वाचा. या दोन वयामध्ये सगळे अवगुण आलेले आहेत वाणीचे. विरोधवाद बोलू, ज्याच्यामध्ये विरोधाचं बोलणं असेल. वाद म्हणजे भांडण, ज्याच्यात बळ प्रगट होईल, प्राण्याच्या अंतकरणाला ताप निर्माण होईल, एखाद्याचा उपहास होईल, छळ होईल, अंतकरणाला लागेल, ज्याच्यामध्ये हट्ट असेल, बोलण्यात वेग असेल, एखाद्याला आशा लावत असेल, शंका निर्माण करत असेल, कोणाची प्रतारणा करत असेल, हे सगळे अवगुण आहेत. आणि हे सन्यशीले अवगुणाची या वाचा, त्या वाणीला म्हणतात अनवद्यमच. हे सगळे 6 प्रकारची सूत्राची लक्षणं आहेत. आणि ही सगळी लक्षणं या सूत्रामध्ये येतात. नारद महर्षींचे हे भक्ती सूत्र आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम नवद्यमच सूत्रम सूत्रविदो विदुः. असं एक सूत्राचं लक्षण. सूत्राचं लक्षण पाहिल्यानंतर आपण प्रत्यक्षात सूत्राला प्रारंभ करूया. पहिलं सूत्र आहे अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. यामध्ये 4 पद आहे. अथ, अतः, भक्तिम व्याख्यास्यामः. अथ शब्दाचे काही अर्थ होतात. अतः शब्द आहे. अथ वेगळं आणि अतः वेगळं, बरं का. फरक लक्षात ठेवा. अथ म्हणजे थ आहे आणि अतः तच्या पुढे विसर्ग आहे. अर्थ मात्र वेगळे होतात. अर्थाचा विचार आपण पुढे बघू. शब्दशः अर्थ असा होईल अथ म्हणजे यानंतर, अतः म्हणजे म्हणून, भक्तिम व्याख्यास्यामः बहुवचन आहे. वि उपसर्ग आहे, आ सुद्धा उपसर्गच आहे आणि ख्यास्यामः अर्थात आम्ही आता प्रतिपादन करणार, व्याख्यान करणार, बहुवचन आहे. व्याख्यास्यामी असं नाही, व्याख्यास्यामः असं पण नाही, व्याख्यास्यामः. जसं भवामी, भवावह, भवामह बहुवचन आहे की नाही, तसं बहुवचन आहे. आणि हे बहुवचन का वापरलं? शक्यतो संत स्वतःचं वचन वापरत असताना बहुवचनच वापरतात. तुकोबारांचा काय शब्द आहे? आम्ही वैकुंठवासी. बहुवचनाचं नाही का? मी वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, बहुवचन आहे. हे बहुवचनच वापरतात. एक पद्धती शास्त्रकारांची. यामध्ये पदाचा आपल्याला विचार करायचा, व्याख्यान करायचं. पण व्याख्यानाचं पहिलं लक्षण पाहिलं पाहिजे. व्याख्यानाचं 5 प्रकारचं लक्षण आहे. जेव्हा आपण एखाद्या विषयावर व्याख्यान करतो तेव्हा व्याख्यानामध्ये 5 गोष्टी असल्या पाहिजे. पदच्छेद, पदार्थोक्ती, विग्रहो, वाक्ययोजना, आक्षेपस्य समाधानम, व्याख्यानम, पंचलक्षण. हे व्याख्यानाचं 5 प्रकारचं लक्षण आहे. आता इथे पद कोणतं आहे? भक्ती. भक्तिम व्याख्यास्यामः. तर या भक्ती पदाचा आपल्याला छेद करता आला पाहिजे. यात पद कोणते कोणते आहे? भज सेवायाम, हा झाला पदच्छेद. पदार्थोक्ती, उक्ती म्हणजे वचन. या पदाच्या अर्थामध्ये नेमकं काय सांगायचं आहे, त्या पदाची आपल्याला उक्ती म्हणजे वचन सांगता आलं पाहिजे. पदच्छेद, पदार्थोक्ती. विग्रह, याच्यामध्ये जर विग्रह असेल तर विग्रह करता आला पाहिजे. सगळ्याच पदाचा विग्रह करण्याची गरजही नसते. वाक्य योजना, वाक्य योजना म्हणजे अन्वय करता आला पाहिजे. जसं की आण पाणी राम, तर आपल्याला अन्वय करत असताना राम पाणी आण
असा अन्वय करता आला पाहिजे. वाक्य योजना आहे. आणि जे आपण चिंतन केलं त्यामध्ये आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. कीर्तनामध्ये सुद्धा असा भाग असावा बरं का. प्रवचन सुद्धा अशाच पद्धतीचं असावं. अगदी सांप्रदायिक परंपरेनं चिंतन करणारी जी मंडळी असतात, मुद्दाम शब्द वापरतोय, सांप्रदायिक चकोरीला न सोडणारी कीर्तनकार प्रवचनकार मंडळी जी असतात ती बरोबर अभंगाचा भावार्थ पहिल्यांदा सांगतात आणि भावार्थ झाल्यानंतर ते अभंगावर एखादा आक्षेप घेतात, शंका निर्माण स्वतःहून करतात आणि त्याचं समाधानही करतात. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस नेमका कोणता आहे? तो गोड करता येतो का? हे आक्षेप आहे. समाधान कधीतरी सांगू ना. आक्षेपचं समाधान, आक्षेप घ्यावा आणि त्याचं समाधान करावं. व्याख्यानम पंचलक्षणम. हे व्याख्यानाचं काय आहे? 5 प्रकारचं लक्षण. जेव्हा आपण एखाद्या विषयाचं व्याख्यान करतो त्यामध्ये 5 प्रकारच्या पदांचा समावेश झाला पाहिजे. आता हे व्याख्यानाचं व्याख्यान करत असताना माझ्याकडून समाधान होईल असं काही सांगता येत नाही. पदच्छेद पदार्थोक्ती विग्रहो वाक्य योजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. तुम्ही कोणत्याही गुरुजनांची कीर्तन ऐका, विशेष करून मारुती बाबांचं कीर्तन ऐका, कुडेकर बाबांचं. कीर्तनाचा भावार्थ झाला की बाबा आक्षेप घेणार, एखादा प्रश्न निर्माण करणार आणि समाधान सांगणार. तुम्ही निरीक्षण चांगलं करा, त्या कीर्तनात तुम्हाला आवर्जून ऐकायला भेटेल. आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. आणि म्हणून आम्ही सुद्धा व्याख्यान करणार आहोत. नारद महर्षींना विचारलं, तुम्ही व्याख्यान कशाचं नेमकं करणार? काय विषय आहे? भक्तिम व्याख्यास्यामः. आम्ही भक्तीची व्याख्या करणार. अर्थात या ग्रंथामध्ये कर्माचं चिंतन होणार नाही, तत्वज्ञानाचंही चिंतन होणार नाही, भक्तीचं चिंतन होईल. योगाचाही आम्ही विचार सांगणार नाही. मग जिथे कर्माचा, योगाचा, तत्वज्ञानाचा विचार येणार नाही त्या ठिकाणी मग धन कसं कमवावं याचा विचार येईल का? अर्थात येणार नाही. हा ग्रंथ आहे भक्तिशास्त्राचा, यामध्ये नीतिशास्त्र येणार नाही. आला तर विषय तो मुख्य राहणार नाही. विषय येईल ना, अनुषंगाने येईल. जसं भोजनामध्ये चटणी येते, तर ती कशा करता? मुख्य प्रयोजन असतं का ते? फक्त जास्त एखादा पदार्थ खाल्ला तर रुची पालट होण्याकरता, रुची बदल म्हणतात त्याला, त्याकरता येऊ शकतं थोडंफार, पण मुख्य विषय मात्र नाही. भक्तीच आम्ही व्याख्यान करणार. मग पहिल्यांदा शब्द वापरला बघा, अथ. हे जो अथ शब्द आहे ना, या अथ शब्दाचा 4 पद्धतीने आपल्याला विचार करता येईल. अथ आणि अतः. अतः शब्दाचा अर्थ होतो म्हणून. संस्कृतमध्ये अतः म्हणजे म्हणून, किंवा त्याला तस्मात शब्द वापरतात. तस्मात शास्त्रम प्रमाणंते. म्हणून शरण जावे, आहे का नाही? म्हणून शब्द जेव्हा येतो तेव्हा तो काही कारणवाचक असतो, किंवा म्हणून हा शब्द आला तर तो कधी कधी प्रयोजन वाचकही असतो. त्याचा विचार आपण पुढे विस्ताराने करू. पहिल्यांदा अथ शब्दाचा आपल्याला विचार करायचा आहे. अथ शब्द जवळपास वेदाची परंपरा मानणारे सगळे असणारे प्राचीन ऋषी, महर्षी किंवा संत मंडळी कोणत्याही ग्रंथाला प्रारंभ करत असताना मंगलाचरण करतच असतात. आपण केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं, यामध्ये येणारे विघ्न किंवा प्रतिबंध निवृत्त व्हावे, याकरता जो व्यापार केला जातो त्याला मंगलाचरण असं म्हणतात. आणि आपल्या संप्रदायामध्ये मंगलाचरणच असतं. प्रवचनाची सुरुवात जर होत असेल तर हरे राम हरे राम, भगवंताचं नामस्मरणच आहे म्हणजे मंगलाचरण. कीर्तनाला सुरुवात होत असताना राम कृष्ण हरी, आणि समाप्ती झाली तर ज्ञानदेव तो का राम. सुरुवातीलाही रामच आहे, शेवटी पण रामच आहे. म्हणजे उपसंहार आणि काय आहे, उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आहे बघा आपल्या कीर्तनात सुद्धा. संप्रदायामध्ये नसणार का? आहेच. सगळ्या लिंगाला अनुसरून, सगळ्या लक्षणाला अनुसरून आपला संप्रदाय. म्हणून जी वेदाचं प्रामाण्य मानणारी मंडळी आहेत ती मंगलाचरण करतात. आणि मंगलाचरण करत असताना सुरुवातीला शब्द वापरतात बघा, अथातो ब्रह्म जिज्ञासा, अथातो धर्म जिज्ञासा, अथातो भक्ती जिज्ञासा, किंवा अथ योगानुशासनम असे शब्द वापरतात. हे कशा करता? हे मंगलाचरणा करता. योगसूत्राचा प्रारंभ अथ योगानुशासनम, ब्रह्मसूत्राचा प्रारंभ अथातो ब्रह्म जिज्ञासा,
नंतर शांडिल्य सूत्राची रचना करत असताना आता तो भक्ती जिज्ञासा असा विचार केला, किंवा पूर्वमीमांसेचा विचार करत असताना आता तो धर्म जिज्ञासा. अर्थ शब्द अगोदर आलेलाच आहे. ते अर्थ शब्दाचे 4 अर्थ होतात. मंगल अर्थ, अनंतरी अर्थ, आरंभ अर्थ आणि प्रश्नार्थ. 4 अर्थाने अर्थ शब्द वापरला जातो. अर्थ शब्द कधी कधी मंगल अर्थाने वापरला जाईल. अर्थ शब्द कधीतरी एखादा विषय पूर्ण झाला, नवीन विषयाला प्रारंभ करायचा असेल तर अनंतर्य यानंतर असं म्हणूनही अर्थ शब्द वापरला जाईल. मी उदाहरण आपल्याला समोर देणार आहे सगळे. यानंतर कधी कधी अर्थ शब्द हा प्रश्नवाचक असतो आणि कधी आरंभवाचक असतो. या भक्ती सूत्रामध्ये अर्थ शब्द आरंभवाचकही आपल्याला घेता येईल, कारण आता भक्ती सूत्राचं चिंतन करायचं आहे म्हणून आरंभ आहे ग्रंथाचा, म्हणून अर्थ शब्द वापरला. पहिला अर्थ झाला बरं का प्रगट, आरंभवाचक. मंगलवाचक जर घेतला तर ब्रह्मदेवाच्या मुखातून सृष्टीच्या प्रारंभी पहिल्यांदा 2च शब्द बाहेर पडले. ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम धित्वा विनर्यातो तेन मांगलिका उभौ. उभौ म्हणजे तो गेजन. ओंकार आणि अर्थ शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून बाहेर आले पहिल्यांदा, आणि म्हणूनच ओंकाराला मंगल असं म्हणतात. ओम तत्सदिती निर्देशो 17व्या अध्यायामध्ये विचार आहे. किंवा अर्थ शब्द सुद्धा आलेला आहे. त्या ओंकारामध्ये सुद्धा आकार मात्र आहे. अर्थ शब्दामध्ये सुरुवातीला अ शब्द आहे आणि प्रत्येक अक्षरामध्ये असणारा अ शब्द ही भगवंताची विभूती आहे. अक्षरानाम ऐकणे, अक्षर आकार अहमस्मी. सगळ्या अक्षरामध्ये परमात्मा म्हणतात मी आकार आहे. आकार म्हणजे क पासून तज्ञ पर्यंत अ शिवाय कोणीच पूर्ण नाही. म्हणजे मंगल या अर्थाने सुद्धा अर्थ शब्दाची योजना केली जाते. आरंभ आहे म्हणून अर्थ शब्दाची योजना, मंगलवाचक शब्द आहे म्हणून अर्थ शब्दाची योजना. यानंतर अर्थ शब्दाचे करत होतो आनंतर्य. एखादा विषय मागे पूर्ण झाला आणि नवीन विषयाला प्रारंभ करायचा असेल तरी सुद्धा अर्थ शब्दाची योजना केली जाते. नारद महर्षी म्हणतात अर्थ भक्ती व्याख्यास्यामः, याच्या अगोदर काहीतरी व्याख्यान झालं आहे आणि म्हणून तर तुम्ही आता यानंतर भक्तीचं व्याख्यान करत आहात. हो, या अगोदर कशाची योजना झाली? अनेक शास्त्राची. नारद महर्षींनी आपल्या जीवनामध्ये अनेक शास्त्रांची अगोदर रचना केली. ती रचना पूर्ण झाल्यानंतर मग भक्ती सूत्राची रचना केली. म्हणून अर्थ शब्द हा आनंतर्य वाचक सुद्धा आपल्याला इथे घेता येईल. आणि अर्थ शब्दाचा 4था अर्थ आहे प्रश्न. हा सगळीकडेच घ्यावा लागतो असं काही नाही. एखादा प्रश्न जर आपल्याला विचारायचा असेल तर आपण अर्थ शब्दाची योजना करू शकतो. इथे काही प्रश्न विचारण्याची गरज नाही. म्हणून मंगलवाचक घ्या, आरंभवाचक घ्या किंवा अनंतर्य वाचकही आपण अर्थ घेतला तरी चालेल. आता ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मंगलाचरण करत असताना अर्थ शब्द ज्ञानोबाने वापरला नाही. बघा, वापरलाच नाही असं मला म्हणायचं नाही. मी सुरुवातीला म्हणतो आहे ज्ञानोबाने अर्थ शब्द नाही वापरला, ओंकार शब्द वापरला. नारद महर्षी ब्रह्मदेवाच्या मुखातून आलेल्या अर्थ शब्दाची योजना पहिल्यांदा करतात. ज्ञानोबा ओंकाराची योजना करतात. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. त्या अर्थ शब्दाचाच मराठीमध्ये आता असा अर्थ होतो. अर्थ म्हणजे काय? आता. मग ज्ञानोबाने आता शब्द नाही का वापरला? एका ठिकाणी वापरला ना, मंगलवाचक वापरला, आणि बाकीच्या ठिकाणी मात्र अनंतरी वाचक आहे बरं का. आता अभिनव वागविलासिनी मंगलाचरण चालू आहे बघा. म्हणजे ओंकार स्वरूप गणपतीचं वर्णन झाल्यानंतर आता अभिनव वागविलासिनी यानंतर आता शब्द आला. श्री गुरूंचं वर्णन झालं, महाभारताचं वर्णन करायचं, आता अवधारा कथा गहन सगळं झालं बघा. प्रस्तावना दिली, निवृत्तीनाथांची आज्ञा प्राप्त झाली, सांगितलं आता लवकरात लवकर गीता सांगा. मग आता द्यायचो अवधान, आता आपण माझ्यावर लक्ष द्यावं, आता भारत कमळ परागो. किंवा सगळी ज्ञानेश्वरी झाली आणि काहीतरी ज्ञानोबाला मागायचं आहे, मग आता विश्वात्मकी देवी. अर्थ शब्दच आहे बघा. आता शब्द आला की नाही? आता म्हणजे काय? यानंतर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, येत माझीची वरले पायिक पण आता विश्वात्मके देवी. म्हणून अनंतर्य वाचक ज्ञानोबाचा शब्द आहे, तोही आपण घेऊ शकतो. फक्त एक आहे मंगलवाचक शब्द एका ठिकाणी वापरला.
आणि तो योगायोग आजच आहे. आता यावरी एकादशी आजच आहे की नाही. 11व्या अध्यायामध्ये आता शब्द वापरला बघा, सुरुवातीलाच आता शब्द आहे. म्हणून ज्ञानोबाराय मंगल चरणामध्ये पण वापरतात तो 11व्या अध्यायामध्ये, आणि किंवा अनंतर्य वाचक तर अनेक ठिकाणी वापरतात ज्ञानेश्वरीमध्ये. जसा नारद महर्षींनी अथशब्द वापरला तसा संत वाङ्मयामध्ये पण वापरलेला आहे. आपण ज्ञानेश्वरीची उदाहरणं पाहिली. म्हणून अथ भक्तिम व्याख्यास्यामः आपण दोन अर्थ करू शकतो या वाक्याचे. बरं का, पहिला अर्थ असा होईल अथ भक्तिम व्याख्यास्यामः, यानंतर आता आम्ही भक्तीची व्याख्या करणार, असा एक अर्थ घ्या. आणि दुसरा अर्थ अतः भक्तिम व्याख्यास्यामः, अतः म्हणजे म्हणून आम्ही भक्तीची व्याख्या करणार. म्हणून करणार म्हणजे काय कारण आहे. म्हणून शब्द हा, अतः शब्द हा एकदा कारणवाचकही येतो आणि प्रयोजनवाचकही येतो. का बरं भक्तीची व्याख्या करणार, त्याची काही कारण असतील ना. नारद महर्षी तुम्ही योगाचं व्याख्यान नाही करत, तत्वज्ञानाचं व्याख्यान नाही करत, कर्माचं व्याख्यान सध्याला करत नाही. भक्ती व्याख्यास्याम अतः नेमकं काय प्रयोजन किंवा काय कारण. तर त्याचं कारण असं आहे, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरिता जी अनेक प्रकारची साधनं, मी पहिल्यांदा कारण देतो आहे, भक्तीचं व्याख्यान करण्याचं नेमकं काय कारण, प्रयोजन पुढे सांगू. भक्तीच तुम्ही का बरं चिंतन करता त्याचं प्रयोजनाचा विचार आपण पुढे करूया. पण आपण मात्र काय कारण आहे भक्तीचे व्याख्यान करण्याचं, तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता जे अनेकविध साधनं सांगितली आहे, त्या सगळ्या साधनामध्ये भक्तीचं आगळं वेगळं स्थान आहे. भगवंताच्या प्राप्तीकरता कर्म नावाचं साधन नाही का, आहे. उपासना नाही का, आहे. तप, स्वाध्याय, यज्ञयाग, तीर्थयात्रा ही साधनं नाहीत का, तत्वज्ञान आहे. पण ही सगळी साधनं मात्र सर्वांनाच साधली जातील असं मात्र नाही. काही साधनं देशानुसार बदलतात, काही साधनं कालानुसार बदलतात. एखादं साधन क्षेत्रामध्ये करायला चालतं, क्षेत्रामध्ये करू शकतो आपण, पण तेच साधन आपण स्मशानात नाही ना करू शकत. देश बदलला साधन नाही करता येत. काही साधनं या काळात चालतात, आगामी काळामध्ये चालतीलच असं नाही सांगता येत, किंवा मागील काळामध्ये चालत होती असं मात्र नाही. म्हणजे कालाचा प्रतिबंध आहे. काही साधनं कृतयुगात चालायचे, कलियुगात नाही चालत. कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायामे च तोमखैः द्वापार्य परिचर्यया कलौ तद्धरी कीर्तना. परिचर्यया म्हणजे सेवेन, कृते म्हणजे कृतयुगामध्ये, कृतेय ध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान केल्यानंतर परमात्मा प्राप्त व्हायचा. त्रेतायुगामध्ये साधन बदललं ना, आता ध्यान नाही चालत. त्रेतायाम यजतो मखैः, मख म्हणजे यज्ञ. त्रेतायुगामध्ये मात्र यज्ञाने भगवंताची प्राप्ती होऊ लागली. द्वापार युग आल्यानंतर द्वापारी परिचर्या, सेवा, कोणती पण सेवा करा. आणि कलियुगामध्ये मात्र कलौ तत् हरिकीर्तना, कलियुगा माझे करावे कीर्तन. कृतयुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापार युगामध्ये सेवा, देवाचं पूजन, आणि कलियुगामध्ये कीर्तन. अर्थात काही साधनं कालानुसार बदलतात, काही देशानुसार बदलतात, काही साधनं व्यक्तीनुसार बदलतात. ब्राह्मणाचं कर्म क्षत्रिय नाही करू शकत, क्षत्रियाचं कर्म वैश्य नाही करू शकत, वैश्याचं कर्म शूद्र नाही करू शकत, आणि शूद्र बाकीच्यांचं कर्म नाही करू शकत. शूद्र म्हणजे अत्यंत म्हणजे अत्यंत हलका असा अर्थ नाही घ्यायचा बरं का. शूद्र वेगळा आणि शूद्र वेगळा. सध्याच्या काळामध्ये शूद्र शब्दाचा क्षुद्र असा अर्थ केलाय लोकांनी. जिथे शहामृगाचा श आहे त्या ठिकाणी क्षत्रियाचा क्ष घातला, आणि म्हणून संभ्रम निर्माण झाला लोकांमध्ये. वास्तविक क्षुद्र वेगळा असतो, क्षुद्र म्हणजे अत्यंत कनिष्ठ नीच, आणि शूद्र वेगळा असतो. 4 वर्णापैकी शूद्र जो आहे त्याला म्हणतात जो सेवा पुरवतो. हल्लीच्या भाषेमध्ये जो नोकरी करतो तो शूद्र आहे. सेवा पुरवतो ना, आपणही शूद्रच आहो ना. आपल्या देहाची नाही का आपण सेवा करत. याला स्नान घालणं म्हणजे याची सेवा नाही का. सगळेच माणसं आहेत, भोजन करतो, आपण सेवा करतो, याची निगा ठेवतो.
कर्मानुसार आहे. वर्ण बदलला कर्म बदलतं, साधन बदलतं, किंवा आश्रम बदलला तरी कर्म बदलतं. ब्रह्मचारी पुरुषाचे कर्म वेगळे आहे, गृहस्थी पुरुषाचे वेगळे, वानप्रस्थ आणि संन्यासाचे कर्म वेगळे आहेत. म्हणजे काही साधन देशात बदलतात, कालात बदलतात, वर्णानुसार बदलतात, आश्रमानुसार बदलतात. पण भक्ती नावाचं साधन असं आहे की कोणत्याही देशामध्ये चालतं, म्हणूनच आम्ही भक्तीची व्याख्या करणार. पहिलं कारण, कोणत्याही कालामध्ये चालतं म्हणून भक्तीची व्याख्या करणार. कोणत्याही वर्णातला व्यक्ती भक्ती करू शकतो म्हणून भक्तीचं व्याख्यान करणार. कोणत्याही आश्रमातला व्यक्ती भक्ती करू शकतो म्हणून भक्तीचं व्याख्यान करणार. याचा अर्थ काय झाला? ही कारण आहेत म्हणून तर आम्ही भक्तीची व्याख्या करतो आहे. पहिला अर्थ झाला अतः, या कारणामुळे भक्तीची व्याख्या करणार. किंवा आणखी जर अर्थ घेतला तर भक्ती सर्वाधिकार सेव्य आहे. सर्वाधिकार भक्ती कोण करू शकतं बरं? एकच व्यक्ती भक्ती करू शकतो. कोण? ज्याला भक्ती करण्याची आवड असेल तो. एकच, फक्त आवड असावी. भक्ती करता प्रतिबंध नाही. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, बाळे नारी नर आदी करून वेशाही सगळे, चांडाळाही अधिकार. भक्तीचा सर्वांना अधिकार आहे. असा भक्तीचा अधिकार असल्यामुळे सर्वाधिकार सेव्य असल्या कारणाने आम्ही आता भक्तीचे व्याख्यान करणार. म्हणजे सर्वाधिकार सेव्य आहे, सर्व लोकप्रिय आहे, त्या साधनाचाच नारद महर्षी विचार करतात ना, या कारणामुळे भक्तीचं आम्ही व्याख्यान करणार. आणि दुसरा अर्थ याचा शब्दाचा प्रयोजनात, अतः प्रयोजनात, या भक्तीपासून प्राप्त होणार प्रयोजन किंवा फल सर्वात मोठं आहे. सर्वात मोठं, सर्वात मोठं आहे म्हणून आम्ही भक्तीचे व्याख्यान करणार. आपल्यासमोर 2-3 उदाहरणं ठेवतो मी की भक्तीपासून प्राप्त होणारं फल सर्वात श्रेष्ठ कसं आहे. महाभारती युद्ध ठरलं. दुर्योधनाने सांगितलं शकुनी मामाला बहुतेक आपलाच विजय होणार आहे. कसं काय? आपल्याकडे बहुमत आहे, 11 अक्षौहिणी सैन्य आहे आपलं, पांडवांकडे 7 अक्षौहिणी, म्हणजे आपल्यापेक्षा निम्म सुद्धा नाही. हा निम्म आहे, आपलं त्यांच्यापेक्षा 1.5 पट आहे. 7 पेक्षा 1.5 पट 11, 10.5 होतात तसे तर, पण 1.5 पटापेक्षा जास्त आपलं सैन्य आहे. विजय आपलाच होणार. शकुनीने सांगितलं मूर्ख आहे तू, बहुमत असेल म्हणजे सत्ता स्थापन करताच येते असं कोण म्हटलंय तुला? असं काही नसतं, राजकारणामध्ये काही होऊ शकतं. मग या पृथ्वीवर एक असा राजा आहे जो सगळा सामना बदलू शकतो. कोण आहे? द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण. आणि ते अजून एकाही पक्षामध्ये नाही, कौरवांच्याही बाजूला नाही, पांडवांच्याही बाजूला नाही. तू लवकरात लवकर जाण त्यांचं साह्य घे. त्यांना जर तू आपल्या पक्षात घेतलं तर बरंच होईल. जर ते पांडवांच्या पक्षात गेले तर मात्र काही काही फलंदाज असे असतात, सामना फिरवू शकतात. आणि तो परमात्मा आहे, खेळतो येण्याची खेळावा. शकुनी धूर्त राजकारणातले माणसं हुशार असतात, त्यांना बरोबर कळतं की कोण बाजी पलटू शकतो. जा म्हणे. दुर्योधनाने सांगितलं कोणत्या तोंडाने जायचं? काल परवा आले होते शिष्टाई करता, आपण त्यांना बंदिवासामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांच्याकडे साह्य घेण्याकरता जावं का? शकुनीने सांगितलं हे तुझा अपराध आहे, पण नाते संबंध लाव, वशिला. मी तुमच्या हात्याचा मुलगा आहे असं काहीतरी सांग आणि जा, तुला नाही म्हणणार नाही ते. दुर्योधन मजल करत गेला. भगवंत नेमकेच जेवण करून वाम कुक्षी घेत होते. तसे भगवंताला झोप लागतच नाही, कारण त्यांनी क्षीरसागरामध्ये नुसता झोपाच घेतलेल्या आहे. इथे पण तेच काम करत तर काय प्रयोजन आहे? भगवंताने सांगितलं इथे आपल्याला साधना करायची आळंदीमध्ये, इथं का झोपा घ्यायच्या का? इथे नाही. इथे आपल्याला साधना करायची आहे, जगाचा उद्धार करायचा. पण भगवंताने खेळ नाटक केलं, वाम कुक्षी घेत आहेत आणि झोपलेल्या व्यक्तीला जाग करायचं नसतं, हा नियम आहे. काय करावं? जाग होईपर्यंत वाट बघावी लागेल. दुर्योधन भगवंताच्या मस्तकाजवळ जाऊन बसला. थोड्या वेळानं भक्तराज अर्जुनजी आले. भगवंत झोपले, नमस्कार केला लांबून, चरणाजवळ बसले. भगवंताला जाग आली. भक्त आल्यानंतर परमात्मा कसा झोपेल? जागा झाला परमात्मा. आणि पाहिलं तर समोर अर्जुन दिसला ना उठल्याबरोबर, कारण पायाजवळ बसलेला आहे.
नजर तिकडे असल्यामुळे पहिली दृष्टी अर्जुनावर पडली. अरे अर्जुना तो केव्हा आला? दुर्योधनाने मध्ये सांगितलं देवा त्याच्या अगोदर मी आलो. द्वयोस तृतीयोन भवामी राजन, असं आहे ना ते. दोघे जण बोलत असताना तिसऱ्याने बोलू नये, पण दुर्योधन मात्र बोललाच. अरे वा, चांगली गोष्ट आहे. बोला मी आपली काय सेवा करू? भगवान तुम्हाला माहिती आहे आमचं युद्ध ठरलंय. बर, मग तुम्ही आम्हाला मदत करावी, आमच्या पक्षामध्ये यावं. भगवंतांनी सांगितलं हे नातेवाईकांचं युद्ध आहे, तुम्ही दोघेही मला सारखेच प्रिय आहात, त्याच्यामुळे मी असा विचार केला की युद्धामध्ये सहभागी व्हायचं नाही. पण तुम्हाला नाराजही करणार नाही ना. जैसा अपमानीला अतिथीने सुकृताची संपत्ती, तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. एका बाजूला 56 कोटी यादव असतील आणि दुसऱ्या बाजूला 4 युक्तीच्या गोष्टी सांगणारा मी असेल. हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. तुम्हाला यापैकी जी निवड करायची ती निवड करा. एक तर माझी निवड करा किंवा माझ्या सैन्याची निवड करा. 2 विकल्प तुमच्या करता ठेवतो. पण पहिला अधिकार मात्र अर्जुनाचा आहे मागण्याचा. दुर्योधनाला वाटला आता अवघड झालं. अर्जुनाने 56 कोटी यादव मागितले तर 56 कोटी यादव अर्जुनाच्या पदरी पडतील आणि आपल्याला नाईलाज असतो भगवंताला आपल्या पक्षामध्ये घ्यावं लागेल. बरं, काहीच कामाचा माणूस नाही ना. विनाकारण दक्षिणा आणि भोजन द्यावं लागेल, काहीच कामाचा नाही. शस्त्रही हातात धरणार नाही. भगवंतांनी सांगितलं अर्जुन वयाने लहान आहे, पहिला मागण्याचा अधिकार अर्जुनाला. मनामध्ये चलबीच्या धारी दुर्योधनाच्या आता नेमकं अर्जुन काय करतोय. पण भक्त त्यालाच म्हणतात सगळ्या जगाचा परित्याग करून जो देवाची निवड करतो. 56 कोटी यादव बाजूला सारले, सांगितलं परमात्मा आपण आमच्या पक्षामध्ये यावं, युद्ध नाही केलं तरी चालेल. अर्जुनाला माहिती होतं हा युद्ध नाही केलं तरी चालेल, फक्त हा आपल्या पक्षात असावा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा ज्या पक्षामध्ये असेल त्या पक्षाचा जय होईल. पराजय कधी होणार नाही. झाला तर याला लांछन लागेल ना. म्हणून तुम्ही माझ्या पक्षात असावं. दुर्योधनाने सांगितलं देवा काही हरकत नाही. अर्जुनाच्या मतानुसार तुम्ही मला 56 कोटी यादव मिळाले, भरपूर झाले. आणि शकुनीला सांगितलं बघा आपण जिंकलो की नाही म्हणे. 56 कोटी यादव आपल्या पक्षात. अर्जुन किती मूर्ख आहे म्हणे, जो काहीच कामाचा नाही त्याला आपल्या पक्षात घेतलं. रिकाम बरं युद्धही करणार नाही. मला पुढे सांगायचं आहे आशा भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाचं सारथ्य कर्म केलं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. ज्या परमात्म्याची सगळ्या जगावर सत्ता आहे त्या परमात्म्यावर भक्त सत्ता गाजवतात. ते भक्तीच्या जोरावर, म्हणजे भक्ती एवढी मोठी आहे की जी देवाला सुद्धा आपली सेवा करण्याकरता भाग पाडू शकते. या प्रयोजनामुळे भक्ती व्याख्यास्यामः, आम्ही या कारणामुळे जी देवाला सुद्धा आपली वश करू शकते ना, म्हणून आम्ही भक्तीचे व्याख्यान करतो. हे प्रयोजन आहे. कारणाचाही आपण विचार केला आणि प्रयोजन म्हणजे फल. देवाला सुद्धा आपण आपल्या स्वाधीन करतो, हे फार मोठं फल. म्हणून भक्तीचे व्याख्यान करणार. दुसरं एक कारण सांगतो. भगवान परमात्म्याने 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप कुणालाच दाखवलं नाही, सर्वांच्या पासून लपवून ठेवलं. पण ते विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. तैसा मी एकीची परी आतुडे गावधारी, जरी भक्ती येऊनिवरी चित्तापेगा. जर भक्त्यात अनन्या शक्यम, भक्ती असेल त्याला विश्वरूपाचं दर्शन होईल. आणि म्हणूनच या प्रयोजनामुळे विश्वरूप पाहायचं असेल भक्ती व्याख्यास्यामः किंवा 9व्या अध्यायामध्ये परमात्मा असं म्हणतात जरी मिया चाड तरी भक्ती न विसंमिजेगा. जर तुम्हाला माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही भक्तीला कधीच विसरू नका. या सगळ्या कारणामुळे आपण भक्तीचाच विचार करणार आहोत. म्हणून नारद महर्षी म्हणतात अथातो भक्तिम व्याख्यास्यामः, म्हणूनच आम्ही भक्तीचा विचार करतो. किंवा परमात्मा म्हणतात अर्जुन आम्ही फक्त भक्ती जाणतो, बाकीचं काही जाणत नाही. एर पत्र पुष्प फळ हे भजावयामिस केवळ, वाचुनी आमच्या लाग निष्कळ भक्ती तत्व. आम्ही उपचारी कव नाही ना कळेगा. मी कोणत्या उपचाराला प्राप्त होत नाही, प्राप्त झाला भक्ती मी धनुधरा प्राप्य जैसा. फक्त भक्तीनं प्राप्त होतो. भक्तीच जाणतो, सारथ्य कर्म करतो, विश्वरूप दर्शन दाखवतो किंवा भक्तीने मोक्ष नावाचं अत्यंतिक परमानंद प्राप्तीचं फल प्राप्त होतं. या सगळ्या कारणामुळे यो वैभुमात सुखम नाल्पी सुखम असती. या परमानंदाची प्राप्ती होत आहे भक्तीमुळे.
जया भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्या ते करोते सर म्हणती, जयांची नित्य माझी लिले माझी नीतीची आली तिसे. अशा भक्तीचं प्रयोजन असल्यामुळे अथातो भक्ती व्याख्या श्यामः असं नारद महर्षीची प्रस्तावना करतात. आणखीन काही विचार, तो विचार आपण नंतर करूया. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल गुरुजनांच्या चरणी आपणा सर्वांच्याही चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.